मी चारूवर अंत्यसंस्कार केले. तिचा शेवटचा चेहराही मला दिसला नाही. एका अर्थी बरंच झालं. तिचा हा हसरा प्रसन्न चेहरा माझ्या आठवणीत कायम राहील. बाबा सॉरी, खरंच सॉरी. तुमच्या नको असलेल्या आठवणी जाग्या झाल्या. आम सॉरी. नाही बाळा, हरकत नाही, हरकत नाही. तुला सगळं माहिती हवंच नेमकं काय घडलं होतं. जे घडायचं होतं ते घडून गेलं. माझी चारू तर गेली, पण बाळा या घरासाठी चारूच्या जागी आता तू आहेस. आणि म्हणून मी म्हणतो या घराचा सगळा कारभार तू चालवायला हवास. अक्षरा कदाचित उद्या भुवनेश्वरी या घरात परत येईल. मी तू सांगतेस तसं तिच्याशी वागेन. तू सगळ्या गोष्टी तुझ्या हातात ठेव. तिच्याकडे जायला नको या घरचा कारभार. या घरात सुख शांतता फक्त तुझ्यामुळे येईल. तू आणि अधिपती या घराचं चैतन्य आहात. तुम्ही दोघं मिळून या घराचं वैभव परत आणा. प्लीज अक्षरा. बाबा प्लीज म्हणून पर्क करणार आहात का आता? या घराचं सुख शांती चैतन्य आपण सगळे मिळून परत आणणार आहोत. तुम्ही आता जास्त विचार करू नका. शांत राहा. सगळं ठीक होणार आहे. एक डेड बॉडी होती, चारूशी मिळती जुळती. म्हणजे तिच्यासारखीच साडी, साधारण तिच्यासारखंच मंगळसूत्र. चेहरा ओळखण्याच्या पलीकडचा होता. नाही म्हणजे त्या चारुलता मॅडम नक्की गेल्यात हे कुणीच पाहिलेलं नाही. बाबा म्हटले की ज्या बाईच्या अंगावर चारुलता मॅडमचं मंगळसूत्र होतं, साडी होती, त्या बाईचा चेहरा ओळखू येत नव्हता. काय असेल नक्की? चारुलता मॅडमना काही करून शोधावं लागेल. त्यांना भेटावंच लागेल. हो ऐका मास्तरीन बाई, आपण हो कसला विचार करायला एवढा? कोणतं गणित सुटन आता? गणित? हा हो, गणित नाहीच सुटत आहे खरं तर. त्या ज्या भेटल्या मला चारुलता मॅडम, त्यांचं आहे का? आता तुम्ही बसा बरं आधी. तुम्ही तर बसा. अजून तेच एवढंच का तुमच्या? मी तुम्हाला सांगितलं ना. अहो मी तुम्हाला सांगितलं ना. तुम्हाला नाही का असं वाटत आहे की त्या जिवंत असू शकतील? बस उगाच काहीतरी काय सांगायला आहे. एवढी वर्ष झाली. आमची खरी आई जर यायची असती तर आली असती घराकडे आत्तापर्यंत. मी एवढा लहानाचा मोठा झालो, आत्तापर्यंत फिरकली नाही गावा. उगाच आणि तुम्ही ह्यो प्रश्न मला विचारू नका. स्वतःला बी विचारून घेऊ नका. डोसक्याला ताप करून घेऊ नका. ऐका, आमच्या बाबाला तर ह्यातलं काय सुद्धा सांगू नका. एरबाडल्यावनी करेल ती. आधी जड्यावनी बडबडत्यात, हे ऐकल्यावर अजूनच बडबडायला लागती. आणि घरात तर घरात त्यासने जर कळलं की ह्या बाहेर भेटल्यावर त्या बाई कोणतरी बाहेर रस्त्यावर फिरतील बडबडत उगाच काहीतरी विचारत. आईसाहेबांच्या अब्रूची दंडवडी. तसं नको, कळलं ना? असं काय बोलताय? मी कुठे कोणाला सांगितलं? उलट तुम्हीच आजींना सांगितलं ना. काय ना मग तो विषय नंतर झाला, टाळला की संपला विषय तो. तुम्ही आता उगाच आम्हासनी बी खोटी आशा लावू नका. आमच्या खऱ्या आई परत येण्याची आमच्या ज्या आई साहेब आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा. त्या लवकर सापडून देत, त्या लवकर घराकडे झोप. तुम्ही झोपा. तुम्ही आता कोणी काही म्हणू, त्या मॅडमना मी बघितलंय स्वतःच्या डोळ्यांनी. अधिपतींनी बघितलं असतं तर त्यांनी विश्वास ठेवला असता माझ्यावर. आता काही झालं तरी मी चारुलता मॅडमची माहिती मिळवणार, त्यांना शोधून काढणार. कारण बाबांनी जे जे काही वर्णन सांगितलंय त्यांच्याबद्दल, ते सगळं वर्णन मला भेटलेल्या त्या मॅडमना तंतोतंत लागू पडतं. तसं असलं तरी एवढ्यावरच कुठल्याही निष्कर्षावर येणंही बरोबर नाही. पण त्यांना भेटायला काय हरकत आहे? पुन्हा भेटून त्या कुठे राहतात, काय करतात, या सगळ्याची चौकशी करायला काय हरकत आहे? त्यानंतरच काय ते ठरवता येईल. आई अंबाबाई, सध्याला रोज जे गारणं घालतीये त्याला कटाळू नकोस बाई. काय करणार? जवळ माझी भूवी या घरात येत नाही ना, तवर अशी तुझ्या समोर उभी राहून तेच गारणं घालणार आहे बघ. ती माझं व्रतच आहे समज. आई लय काळजी वाटते ग माझ्या पोरीची. लय काळजी वाटते.
आजी नका काळजी करू, मॅडम येतील आता लवकरच परत. अगं तिनं परत फोन बी केला नाही बघ. एक फोन आणि एक पत्र, नंतर काय संपर्कातच राहिली नाही बघ ती. म्हणताना लई काळजी वाटते. साहजिकच आहे हो, पण मला सांगा, तुम्हाला या घराला अधिपतींना सोडून अशा किती दिवस राहतील त्या बाहेर? आत्ता त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असणार आहेत. त्यांना वेळ लागेल थोडा शांत व्हायला. एवढं तरी कशाला थांबायचं तिनं? यायचं की घरी. आता तर अधिपती बी आलाय, म्हणताना जावई बापूसनी काय बी बोलता येणार नाही. कशा बाई एवढा राग धरायचा? ठेवायचं की थोडा बाजूला. मला तुमचं म्हणणं अगदी पटतंय. ते जाऊ दे, मला सांगा, तुमचा देवीवर विश्वास आहे ना? हाय की. होईल सगळं व्यवस्थित. अगं तिच्यावर विश्वास आहे, तिचा आशीर्वाद आहे, म्हणताना मी तिला रोज गारानं घालते बघ. बर, तू तुझी पूजा कर, मी येते. देवी, जे मला माहिती आहे ते तुलाही माहिती आहे. त्या दिवशी ज्या भेटल्या त्या चारुलता मॅडमच असणार. आणि बाबांनी पण मला जे त्यांच्याबद्दल सांगितलंय त्या सगळ्यावरून मला असंच वाटते की त्या त्याच आहेत. फक्त ना मला काही करून त्यांच्यापर्यंत पोहोचू, मला तर काही कळतच नाहीये. त्यात जर अधिपतींच्या खऱ्या आई असतील तर मला त्यांच्याकडून सगळं जाणून घ्यायचंय. आता तूच काहीतरी चमत्कार घडवून आण. क्या बोल. काही नाही भावा, एक अर्जंट डिलिव्हरी आहे आणि खूप मोठी ऑर्डर आली आहे. तू कधी येतोस फॅक्टरीमध्ये? हा माहिती की, काल बोलणं झालं की आपलं, त्यासाठी यायलाच लागलो. ठीक आहे. अरे अशा जर का मोठ्या ऑर्डर येत राहिला ना तर आपलं काही खरं नाही बघ. अरे लय भारी झालो त्या मर्दा. मोठी ऑर्डर होती आणि टाइम कमी होता रे. सगळ्या कामगारांनी आपण सगळ्यांनी मिळून जोर लावला, म्हणताना वेळेत कंप्लीट झालं आणि आता डिलिव्हरी करू शकणार आहे आपण. हो ना. नाही, आणि मेन म्हणजे सगळ्या महिला कामगारांनी सपाट लावला कामाचा, म्हणताना झालंय. बायकांचं असंच असतंय, एकदा काम मनावर घेतलं की तडीच नेल्याशिवाय शांत होत नाहीत. आईसाहेब पाहिजे होते रे ओंक्या, हे बघायला लय खुश झाले असते. कुणीकडे गेले तरी आईसाहेब, काय कळलं ना बघ. सगळ्या महिला कामगारांचा त्यांनी सत्कार केला असता, माहिती आहे काय? 100% तुला सांगतो. हो ना, आज आईसाहेब पाहिजे होत्या फॅक्टरीमध्ये. अरे आपण महिला कामगारांची भरती करायची जेव्हा निर्णय घेतला की नाही, तेव्हा आईसाहेब सगळ्यात जास्त खुश झाल्या, माहिती आहे ना तुला? भावा, तुझ्या मेहनतीचं फळ आहे जे आता दिसायला लागलंय. हे आयडिया करूया, थांब ओंक्या, एक काम करूया. आता ही ऑर्डर पोचली का नाही मुंबईला, सगळ्या महिला कामगारांचा आपण सत्कार करूया, काय साडी चोळी देऊन. वा, खरंच मस्त आयडिया आहे. आईसाहेब इथं असते तर त्यांनी तेच केलं असतं ओंक्या, आहे की नाही? मोठा कार्यक्रम करूया, कार्यक्रमाची बातमी होऊन जाऊ दे. ही बातमी जरी पोचली की नाही, आईसाहेब जिथं असतील तिथं जर पोचली नाही बातमी, आई शपथ आईसाहेबांनी एवढं भारी वाटेल का नाही. निदान ती बातमी पोचल्यावर जरी त्या परत येतील, आहे की नाही? आणि त्या परत आली की मग सगळ्या कामगारांनी एकत्र आपण पार्टी देऊन टाकूया, जिंकी पार्टी करूया. बघतो धुळाच काढूया मग, आणि बघ हे होणार, तू लवकरात लवकर होणार बघतो. खरंय भावा. तू लवकर इकडे ये, पावसा पाण्याचे दिवस आहेत, परत घाटात ट्रॅफिक असतं. आपला माल वेळेवर पोहोचला पाहिजे तिकडे. हा, हे काय निघायच लागले, आलो 0 मिनिटात येतो. हा चल. काय रे रम्या, कशापायी फोन केलायस? काय मॅडम, कुठं आहे तुम्ही? काय फोन नाही, काय नाही तुमचा. इथं सडायलोय फॅक्टरीत मी. स्वप्न तर लई मोठी मोठी दाखवली होती तुम्ही. याव करून त्याव करू, कुठंच काही नाही घडाय झालंय. बोगत झालंय आयुष्य नुसतं. अरे मी तुला सांगितलं ना व, का येळ आल्यावर सांगती म्हणून तुला. कधी येणार आहे तुमची येळ? येळ येणार आहे, येळ येणार आहे, कधी येणार आहे तुमची येळ? ए मग तुझं तू कर की तुझ्या डोसक्यानं. समजा काय मलाच विचारणार आहेस वय? तुला काय डोसकं नाही तुझं? तू काय बोळ्यानं दूध प्यायलायस वय? आणि हे बघ, तू मला फोन करायचे नाहीत. फोन म्या तुला करणार, आलं ध्यानात? केला फोन तुम्हाला मी इतक्यात? केला फोन तुम्हाला मी? का आपलं आता लय कटाळा आलाय हो. फॅक्टरीतले सगळेजण माझ्यावर नजरा ठेवून असतात. हू करू देत नाही का चू करू देत नाही. दुसरीकडे कुठं जॉब बी मिळत नाही म्हणा. जॉब काय कोणी उभंच करत नाही मला तर. बेकार धुतल्यागत बदनामी केली आणि माझी त्या सरकारनं. असा राग येतो त्या सरकारचं, वाटतं का काय करणार हो आपण? त्यांच्या समोर कचरा आहे आपण, कचरा. रम्या, तो कचरा डोळ्यात गेला का किती त्रास होतोय माहिती ना व तुला? अरे तुला राग आलाय ना व,
मग तू आत कसं पण ठेवतोय? बाहेर काढ की. मला सांग, ज्या माणसानं तुला बदनाम केलंय त्याला तू असंच सोडून देणार होय? मी आपलं सांगायले म्हणजे असं करत असं काय माझं म्हणणं नाही हा. आणि हे बघ, म्या काय तुला सांगितलेलं नाही आणि तू काय ऐकलेलं नाही, आलं ध्यानात? कायम लक्षात ठेवायचं. आणि हे बघ, मला 10 वेळा फोन करत जाऊ नका, कळलं ना? हा. आता मलाच काहीतरी करायला पाहिजे. ते म्हणतात ना, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तेच बरोबर आहे. हॅलो चंदे, कुठं आहेस तू? येतेस ना बा? खूप मोठं काम केलं तुमच्या महिला युनिटनं. त्या बायकांचं कामच तसं असतं. कामात अजिबात हाय काय नाही, आडमटळम नाही, अजिबात इकडे तिकडे काय करत नाहीत त्या. फक्त काम एक काम. त्यांच्यामुळे आता बिझनेस पण वाढणार आहे बघा की तुम्ही. त्यांच्या कामाच्या रेट्यापुढे ऑर्डरही कमी पडतील. त्यांचं अभिनंदन करा, छान. माझ्याकडूनही करा. हो, नुसतं अभिनंदन नाही, साडी चोळी देऊन सत्कारच करायचा आता सगळ्या बायकांचा. किती छान सुचतं तुम्हाला. काळजी घेता सगळ्यांची. आमची काळजी घेणारे आईसाहेब नाहीत ना आता. त्यांची खरंच लय आठवण येते. त्या असायला पाहिजे होत्या, लय खुश झाल्या असत्या. येतील होत्या लवकर, खरंच येतील त्या, तुम्ही नका काळजी करू. नाही, पण आता वाट बघत बसायचं नाहीच आहे. आता मी जाऊन त्यासनी शोधणार आणि मी त्यासनी घेऊन येणार बघा तुम्ही. मी घरला घेऊन येणार म्हणजे येणार. चला, मी फॅक्टरीत जातोय आता. तुम्ही बाहेर चालले ना, सोडतो तुम्हाला. चला. नको, मी जाते. का? चला की दोघं बी आता निघतोच आहे बाहेर, संगत जाऊया. चला. नाही नको, तुम्हाला लवकर पोचायचंय ना, उशीर होईल. आमच्या संग यायचं नाही का? कुणीकडे चाललंय ते आम्हाला कळू द्यायचं नाही. काल त्या बाईच्या मागं गेला होता तसं आज काय करू नका. ऐका, त्या आई साहेब नव्हत्या, विश्वास ठेवा माझ्यावर. ऐका माझं, मी काय सांगितलं तुम्हाला. आई साहेब जर कोल्हापुरात असत्या, साधी गोष्ट आहे, आई साहेब जर इथं असते तर त्यांनी मला फोन लावलाच असतो. तुम्ही उगाच आता पावसा पाण्याचं फिरत बसू नका, समजलं ना? हो, आराम करा. आराम करा? अहो, असं कसं म्हणू शकता तुम्ही अधिपती? आपण शोधलं पाहिजे मॅडमना. लवकरात लवकर त्यांनी घरी यावं असं नाही का वाटत आहे तुम्हाला? आणि त्या मॅडम मला भुवनेश्वरी मॅडम सारख्या दिसल्या म्हणूनच तर मी त्यांच्या मागे गेले. मी भेटले त्यांना, बोलले त्यांच्याशी. त्यांनी मला सांगितलं त्यांचं नाव चारुलता आहे. मला कळतंय का अधिपती याचा अर्थ? तुमच्या खऱ्या आई जिवंत असू शकतात, कळतंय का तुम्हाला? आली काय तुमची गाडी फिरून परत त्याच नाक्यावर? सोडा की तो विषय आता. किती वेळा सांगितलं तर परत परत तेच सांगायचं काय? अगदी सोडा, तुम्ही आराम करा, उगाच आजारी पडशील. तुम्ही आजारी पडण्याचा प्रश्नच नाहीये. तुम्ही जा ना, उशीर होईल तुम्हाला फॅक्टरीत जायला. नाही नाही, सोडतो तुम्हाला. चला. अहो, मला घरातली कामं आहेत, ती कामं करायची आणि मग जायचंय मला शाळेत. आणि तुम्हाला उशीर होईल ना, ती काहीतरी तुमची ऑर्डर वगैरे आली आहे ती तुम्हाला पाठवायची ना, म्हणून म्हणते जा तुम्ही. तुमच्या संग कोण हुज्जत घालणार? तुम्ही काय ऐकाय नाही, होई का नाही? चला, येत तुम्ही. कसं कळतं यांना माझ्या मनातलं? मी काही बोलले नाही तरी मी कुठे जाणार याचा अंदाज आला यांना. जायचंय, सगळी ऑर्डर करायची ग. कुठं चालला बायकांनो? का सरकारचा मार काय कमी पडलाय वय? कारच साडवले, जाऊ द्या आमासनी. 2 मिनिट ऐकून तर घ्या माझं काय म्हणतोय मी. ए बाबा, काय बोलतेस तू? आम्हाला तुझं काय बी ऐकायचं नाही. हो बाजूला चल ग. आवा, लय घरच्या आणि फॅक्टरीत काम करताय तुम्ही, पण मिळतं काय तुम्हाला? 4 दांबड्या. ए बाबा, आम्हाला आमच्या पोटापुरतं मिळतंय. हो, तुम्हाला वाटतंय तुम्हाला पोटापुरतं मिळतंय म्हणून, बाकीचे पोट फुटेस तर बोरापतायत. ए, आम्हाला काय बी तुझं ऐकायचं नाही. आम्हाला आमचं काम करू दे. चला ग. थांबा, माणुसकी म्हणून तर ऐका माझं जरा. माणुसकी म्हणून जाऊ द्या, सोड्या. त्याचं करावं भलं, तो म्हणतो माझंच करा. जावा. काय रे भलं? कुठल्या बी गोष्टीला सरकार आम्हाला कमी पडून देत नाहीत. दाखल्या मालकासारखा देव माणूस शोधून बी सापडायचा नाही. तुला फटके पडले ना म्हणून बोलायलायस. हा, त्यांच्याबद्दल बोलतच नाहीये मी.
तुमच्याबद्दल बोलायलोय. माझं म्हणणं इतकंच आहे का तुमच्या मेहनतीचे पैसे तुम्हाला मिळाले पाहिजे का नाही, तुमचा मोबदला तुम्हाला मिळाला पाहिजे. धाकलं सरकार चांगलेच आहे, तो विषय आहे का त्याचा? अरे माझी वाट चुकली होती, त्यांनी मला सुधरवलं, परत नोकरीवर घेतलं. केवढे उपकार केले त्यांनी माझ्या. पण ते 2 चमचे ओमकार आणि रव्या केले चॅप्टर आहे तो. काय केलं त्यांनी? आता त्यांनी काय केलं ते काही मला माहित नाही, पण मला डाऊट आहे. सरकार तुम्हाला लय पैसे देत असणार आहे, पण हे मधल्यामध्ये तुमच्या पगारातून गाळा काढतात. म्हणजे सरकार तुम्हाला देत आहे 10, त्यांच्या खिशात जातात 6, तुम्हाला मिळतात 4. ए काय बी बोलू नकोस. असं कसं होईल? आता तुम्हाला कुठं माहित आहे आतल्या गोष्टी? मी आता आल्या फॅक्टरीत. तू इथं काम करतोय, लय वर्ष झाले मला इथं काम करून. माझं काय म्हणणं आहे, तुमच्या कष्टाचे पैसे तुम्हाला मिळालं पाहिजे. तुमचे पैसे कोणी मध्ये खातंय का याची खातर जमा करून घ्यायला पाहिजे. बाकी आपलं काय म्हणणं नाही, तुमचं तुम्ही पाहून घ्या. ए चंदा, ही काय येळ आहे होय कामावर येण्याची? शिक यांच्याकडून, या बायकांकडून शिक. किती वेळेवर येतात त्या? तू येते आपली महाराणी वाणी. हा येतेच की, रोज येण्यावरच येते. आणि इथं येऊन काय करते? राब राब राबते आणि ह्यांची घरं भरायचं काम करते. पर आमासनी काय मिळते त्याचं? असं काय बोलालीस ग तू? का बोलायले म्हणजे आम्ही समजून इथं राबतो या, पण आमच्या कष्टाचं इथं फळ मिळते कुठं? मी असं ऐकलंय ते दोघं भालदार चोपदार आहेत ना. कोण ग? कोण कोण? ते ओंके आणि रव्या. ते आमची मलाई खातात कष्टाची. बाबा बाबा बाबा, आमच्या हक्काचं पैसे आम्हाला पूर्ण मिळतच नाहीत. या मी आतापर्यंत यांना हेच सांगत होत. पोलीस हे बरं केलं नाही ते काय आधीच आपलं नाव कानपाट्या पडलंय. आपल्यावर कोण विश्वास ठेवणार? तू बोलली बरं केलं. ऐका, मी बोलले म्हणजे माझ्या जे कानावर आलं तेच मी बोलले. माझ्या मनचरचत नाहीये मी. काय ग चंदे, हे खरं आहे वय? अगं माझ्या कानावर जे आलं ना तेच बोलतेय मी. मग आता काय करायचं? हे बघा, मला जे वाटते ना ते मी सांगते, बाकी तुम्ही ठरवा. बघा आजी, आजी चहा घ्या. नाही बाई, नग मला चहा. अहो, नको काय, तुम्ही सकाळपासून झोप करताय, पाणी सुद्धा प्यायला नाही आहात. गोळ्या घ्यायच्यात ना तुम्हाला? चला चहा घ्या, मी पाणी देते तुम्हाला. नग बाई, कशातच मन लागत नाही बघ माझं. सुन बाई, बरं का, मला काय वाटते हे असं जप करून देवीला साकडं घालून भुवी काय लवकर परत यायची नाही बघ. आपण पूजा बिजा घातली तर नाही, म्हणजे आपल्याकडून काय चुकलं मागलं असेल तर देवी शिक्षा करत असेल. पूजा घालून तिची माफी मागूया की. तुम्हाला हे करायचंय ना, मग आपण हे सुद्धा करू. तुम्ही फक्त आता जास्त विचार करू नका आणि तब्येत सांभाळा, कळलं? हो बरं आजीबाई. समजा पास झालं. कुणाला काळजी असू दे नाहीतर नसू दे, मला तर काळजी आहे ताईची. म्या देवीकडे साकडं घालणार आहे का माझ्या ताईला लवकर घरात परत आण म्हणून. म्या का नाही कडक उपासच करणार आहे, एकदम कडक उपास. पाण्याला बी शिवणार नाही. बस बस दुर्गे, बस बस. पाणी न शिवता उपास म्हणजे बाकी समजा खाणार. तुझं कसं आहे माहितीये दुर्गे, एकादशी आणि दुप्पट खाशी. अगं आत्ते, देवाला का नाही भावना कळती. कोण किती खातंय काय करतंय हे मोजत बसत नाही. आंबाबाईचा आंबाबाईचा. सुनबाई, काय योगायोग बघ, आज देवीचा वार आहे. दारात जोगतीने आले, शुभ शकूनच म्हणायचा. चल त्यांना जोगा देऊया आपण. हो, मी घेऊन येते, तुम्ही बोला त्यांच्याशी. ए आत्ते,
काय बी करायची गरज नाही, काय बी द्यायची गरज नाही कुणाला. ताई नाही एकतर घरला. आणि हे बघ, या बायका का नाही जोगतिनीचं सोंग घेऊन येतात हल्ली. काय बी करू नका. दुर्गे तू गप की. सुनबाई जा जोगवा घेऊन येत. हो हो मी आणते, तुम्ही बोला त्यांच्याशी. बायका फोन का नाही उचलत आहेत? अजून कामावर नाही आलाय. रोज वेळेवर येतात. ओंक्या अरे तो काय आलं टेन्शन मध्येस काय? अरे बॉक्स इथे असेच पडलेत, पॅकिंग नाही झाली अजून. पॅकिंग राहिले अजून? तेच म्हणलं टेम्पो कसा काय लोड झाला नाही अजून बाहेर? अरे महिला कामगारांपैकी कोणीच आलं नाहीये. नेहमी वेळेवर येतात, आजच आले नाहीयेत. कसं काय पण? वेळ झाली नव्हती त्यांची यायची आता. मला पण हेच कळत नाही अजून कामावर कशा नाही आल्यात त्या. ते नाही लवकर बोलून घ्यायला लागेल त्यासनी. टायमात डिलिव्हरी गेली पाहिजे ओंक्या. अरे मी केव्हापासून फोन करतोय, फोन उचलत नाहीत त्या माझा. चुकून तूच सुट्टी दिली नाहीस नव्ह त्यासनी. अरे बाबा मी सुट्टी कशी देईन? उलट आज डिलिव्हरी म्हणून लवकर बोलवलं, पण कोणीच फोन उचलत नाही माझा. नाही ठीक आहे चल. पावसा पाण्याचे दिवस आहेत, जरा 10-15 मिनिटं इकडं तिकडं होतंय. थांब जरा वाट बघूया. पण मला काहीतरी वेगळंच वाटतंय. काय वेगळं म्हणजे? 1-2 महिला कामगारांचं मी समजू शकतो, पण आज एकही महिला कामावर नाही आली याचं मला आश्चर्य वाटतंय.